मला कधीच वाटलं नव्हतं मी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमधनं माझा डिप्लोमा आणि आता सध्या डिग्री कंप्लीट करणार आहे ते. हाय, मी आहे साक्षी आणि तुम्ही बघते साक्षीचं चाललो. 10वीला मला 80.80 मार्क होते. रात्री बोलत होते की तू 11वी-12वी कर, प्लेन 11वी-12वी कर, त्याच्यानंतर ऑप्शन येतात ते आपण काहीतरी करूया. पण मला 11वी-12वी करायची नव्हती. मला ऍडमिशन घ्यायचं होतं. ते का 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 मला माहित नव्हतं डिप्लोमा काय असते, त्याच्यात ट्रेड कोणत्या असतात, त्याच्यात काही माहित नव्हतं मला गाईज. कसं डिप्लोमामध्ये ब्रांच कोणत्या असतात, त्या डिग्रीला पुढे जाऊन काय करता येते किंवा डिप्लोमा नंतर देखील काय करता येते. माझी जर्नी आज मी तुमच्या शेअर करणार. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. काय वाटत होतं माहितीये काय, मी एक युट्यूबला व्हिडिओ बघितलेला, त्याच्यात होतं की डिप्लोमा नंतर डायरेक्ट जॉब लागते. सो मी काय विचार केला की डिप्लोमा नंतर डायरेक्ट जॉब लागते, आपण ते करूया. इतकं मी डिटेलमध्ये कुठला व्हिडिओ बघितला मग करायचं असं ठरवलं. पण माझे एक फ्रेंड, एका दुसरी फ्रेंड होते, त्यांनी कॉम्प्युटरमधनं करणार होते. मग त्यावेळेला मला वाटलं की हा मी पण कॉम्प्युटरमधनं करणार. कॅप राऊंड असताना त्यावेळेला कॅप राऊंडच्या वेळेला मी कॉम्प्युटरमधनं माझं पहिलीपासून तर कॉम्प्युटरच होते. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन मी इलेक्ट्रिकचा टाकलेला. बट मला 80.80 मार्क असल्यामुळे आणि ओपन कास्टमुळे मला कॅप राऊंड 2-3 मध्ये पण माझं कॉम्प्युटरला नाव लागलं नाही. मला इलेक्ट्रिक ब्रांच मिळाली. त्यानंतर ना असं वाटलं की इलेक्ट्रिक ब्रांच पण कोर ब्रांच आहेत, उलट कॉम्प्युटरपेक्षा इलेक्ट्रिकमध्ये जॉब म्हणजे गव्हर्नमेंट जॉब वगैरे आहेत असं वगैरे. मग मी कॉम्प्युटरचे माझ्या डोक्यातनं सगळं ते काढूनच टाकलं आणि मग मी इलेक्ट्रिक ब्रांच कंटिन्यू करायचं पुढे फायनल केलं. तर सेकंड सेमेस्टरला आपले थोडेफार विषय येतात, त्यावेळेला मला जरा जरा आवड व्हायला लागली त्या विषयांबद्दल. मग मी इलेक्ट्रिक ब्रांच, मला सेकंड इयरला मी ब्रांच चेंज करायचा ऑप्शन होता, पण मी केला नाही कारण मला जरा जरा आवड झाली ह्याच्यात. इलेक्ट्रिक फार आवड इलेक्ट्रिकमध्ये माझी निर्माण होत गेली. त्याच्यानंतर माझं 3 वर्ष डिप्लोमाचे कसे कंप्लीट झाले हे खूप फास्ट असं गेलं आणि वाटलं मला. आता मी डिप्लोमा 3 वर्ष कंप्लीट करून मी आता इलेक्ट्रिकमध्ये बीटेकमध्ये ॲडमिशन घ्यायला. आणि मला पहिला वाटायचं की कॉम्प्युटर, बट आता मी मागेच वळून बघितल्यावर मला असं वाटतं की मी इलेक्ट्रिक ब्रांच घेऊन खूप चांगलं केलेलं आहे. ही ब्रांच उलट कोर ब्रांच आहे, ही लॉंग लाईफ ब्रांच आहे. खूप चांगलं वेळेला जे माझ्यासोबत झालं, म्हणजे मला कॉम्प्युटर ब्रांच मिळालं, मला इलेक्ट्रिक मिळाले, ते माझ्यासाठी कदाचित ते योग्यच असेल, त्यामुळेच ते झालं असेल. सो अशी काहीतरी होती माझी इलेक्ट्रिक ब्रांच रिलेटेड माझी जर्नी. आणि आता तुम्ही बघणार आहात इथून पुढे माझं डिग्री लाईफची जर्नी. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो फॉर मोर.